घरात सुख समृद्धी सदैव नांदण्यासाठी आणि कोणत्याही गोष्टीचा मोह दूर करण्यासाठी मोक्षदा एकादशीचं व्रत आवर्जून केलं जातं. मोक्षदा एकादशी या वर्षातील शेवटची एकादशी असणार आहे. म्हणून वर्षातील शेवटच्या मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला आवर्जून काही गोष्टी करायला चुकूनही विसरू नका, ज्याचा लाभ तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षी म्हणजेच 2024 या वर्षातही मिळेल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद वर्षभर तुमच्यावरही राहील. मग या दिवशी कोणते विशेष उपाय करावे आणि कोणत्या विशेष वस्तू मोक्षदा एकादशीला आपल्या घरी आणायच्या आहेत, ज्यामुळे झोपलेलं भाग्य सुद्धा जागृत होईल आणि सुख समृद्धी मिळेल? चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. वर्षातील शेवटची एकादशी ही मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात शुक्रवार दिनांक 22 डिसेंबरला मोक्षदा स्मार्त एकादशी स्वरूपात साजरी केली जाईल. तर शनिवार दिनांक 23 डिसेंबरला भागवत एकादशी असणार आहे. एकादशीचं व्रत हे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित करण्यात आले. या दिवशी मोक्षप्राप्ती आणि पितरांच्या मोक्षासाठी पूजा केली जाते. भगवान श्रीहरी विष्णू शिवाय श्रीमद भागवत गीता, भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांची पूजा करणाऱ्यांचे सर्व संकट नाहीसे होतात, पापे नष्ट होतात आणि मुलांचाही उद्धार होतो. त्याचप्रमाणे मोक्षदा एकादशीच्या दिवशी काही वस्तू घरी आणल्यास अनेक समस्यांपासूनही मुक्तता मिळते आणि सदैव घरात सुख समृद्धी राहते. तर पहिली वस्तू जी तुम्ही मोक्षदा एकादशीला घरी आणू शकता ती म्हणजे माशांची मूर्ती. कारण हिंदू धर्मात भगवान श्रीहरी विष्णूंच्या 10 अवतारांपैकी मत्स्य हा पहिला अवतार मानला जातो. त्यामुळे मोक्षदा एकादशीच्या दिवशी माशांची चांदीची मूर्ती घरी आणून घराच्या उत्तर दिशेला स्थापित केल्यास घरातील वास्तुदोष नाहीसे होतात. या व्यतिरिक्त चांदीची मूर्ती घेणं शक्य नसेल तर माशांची कोणतीही प्रतिमा किंवा माशांची जोडी पितळेची किंवा पंचधातूची किंवा अन्य धातूचीही खरेदी केली जाऊ शकते. यामुळे सुद्धा नक्कीच घरातील दोष दूर होण्यास मदत होते. त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे पांढरा हत्ती. मान्यतेनुसार मोक्षदा एकादशीच्या दिवशी घरी पांढऱ्या हत्तीची मूर्ती आणल्यानं वास्तुदोष दूर होतात. कारण पांढरा हत्ती हा भगवान श्रीहरी विष्णूंना आणि देवी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर तिसरी वस्तू तुम्ही घरी आणू शकता ती म्हणजे तुळस. एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करणं शुभ मानलं जातं. या पूजेनं भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात. शिवाय तुळशी मातेला लक्ष्मीचं रूप मानलं गेलंय. म्हणून मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशीचं रोप घरी आणावं. त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहतो. याचबरोबर चौथी वस्तू म्हणजे कामधेनू गायीची प्रतिमा. प्राचीन काळी समुद्रमंथनादरम्यान क्षीरसागरातून कामधेनू गाय प्रकट झाली होती. म्हणून कामधेनू गायीला विशेष महत्त्व आहे. ती घरात सुख समृद्धी घेऊन येते. म्हणून मोक्षदा एकादशीच्या दिवशी कामधेनू गायीची मूर्ती आवर्जून आणावी आणि ती घरात स्थापित करून तिची पूजा करावी. असं करणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सदैव सुख समृद्धी वास करते. या व्यतिरिक्त जर आपण जीवनात वारंवार आर्थिक संकटाचा सामना करत असाल, जर आपल्याकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत नसतील तर मोक्षदा एकादशीला तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुळशीच्या माळेनं करावा. याचबरोबर गरजू व्यक्तीला केळी, अन्न आणि पैसे किंवा लोकरीचे थंडीचे कपडे दान करावेत. असं केल्यानं सुद्धा आपल्या घरातील पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. याचबरोबर मोक्षदा एकादशी व्रताच्या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा. यावेळी सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा किंवा ओम नमो नारायणाय नमः या मंत्राचा सुद्धा सतत जप करत राहावा. त्यानंतर तुळशीच्या रोपाला 11 किंवा 21 वेळा प्रदक्षिणा घालावी. असं केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सर्व पापे नष्ट होतात. शिवाय संतती सुखही मिळतं. याचबरोबर बिघडलेले कामं पूर्ण होत नसतील आणि कष्ट करूनही यश मिळत नसेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी 11 पिंपळाच्या पानांचा हार बनवून शनी मंदिरात अर्पण करावा. या दरम्यान शम ओम शम नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. याने सर्व परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल बनते आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडावर दिवा लावल्यानं पितरही प्रसन्न होतात. शक्य नसेल तर तुळशीजवळ मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुपाचा दिवा आवर्जून लावावा. कारण मोक्षदा एकादशीचं व्रत अगदी भक्तिभावानं केलं जातं. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते.
कारण एकादशी ही श्रीहरींची तिथी आहे। या दिवशी श्रीहरी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करत असतात आणि भगवान श्रीहरी विष्णू आपल्या भक्तांना कधीही नाराज करत नाहीत। मोक्षदा एकादशीचं महात्म्य महाभारतात सांगितलंय। महाभारतात युद्ध सुरू असताना अर्जुन मोहग्रस्त झाला होता। त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी गीतेचा उपदेश देऊन अर्जुनाला त्या मोहातून बाहेर काढलं। त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची शुक्ल पक्षाची एकादशी होती। तेव्हापासून या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हटलं जातं। शिवाय पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णांची पूजा केल्यानं मोक्षाची प्राप्ती मिळते। त्यामुळे वारकरी संप्रदायात ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। मोक्षदा एकादशीला तुम्ही सुद्धा पूजा करणार असाल तर त्या पूजेची विधी जाणून घेऊया। या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी। त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या फोटोचं पूजन करावं। भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा। देवाला खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा। या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा किंवा काही फळं खाऊन देखील तुम्ही हे व्रत करू शकता। हे व्रत करून दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी आणि ब्राह्मणांना किंवा गरजूंना अन्नदान करावं। एकादशी तिथीला उपवास करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केल्यानं किंवा भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यानं आपल्याला सुख समृद्धी मिळत असते। तर आधी सांगितल्याप्रमाणे या वर्षाची शेवटची एकादशी तिथी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात असून 22 आणि 23 डिसेंबर रोजी आहे। शुक्रवार 22 डिसेंबर रोजी मोक्षदा स्मार्त एकादशी आहे, तर शनिवारी 23 डिसेंबरला भागवत एकादशी आहे। मोक्षदा एकादशीचा मुहूर्त एकादशीची तिथी प्रारंभ होईल 22 डिसेंबर रोजी सकाळी 8:16 तर 23 डिसेंबर रोजी सकाळी 7:11 ती समाप्त होईल। 23 डिसेंबरला उपवास सोडण्यासाठी दुपारी 1:22 ते 3:26 हा उत्तम काळ आहे। तर 24 डिसेंबरला उपवास सोडण्यासाठी सकाळी 7:11 पासून ते रात्री 9:15 हा उत्तम काळ आहे। या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची आवर्जून पूजा करावी। देवघरात दिवा लावावा। भगवान श्रीहरी विष्णूंचा किंवा भगवान श्रीकृष्णाचा गंगाजलानं किंवा पंचामृतानं आवर्जून अभिषेक करावा। भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळी फुले आणि तुळशीचं पान अर्पण करावं। शक्य असल्यास उपवासाचा संकल्प करावा आणि आरती करून नैवेद्य अर्पण करावा आणि दानधर्म करावं। तर अशा प्रकारे 23 डिसेंबर रोजी येणाऱ्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी हे व्रत आवर्जून तुम्ही करू शकता। त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। तुम्ही सुद्धा मोक्षदा एकादशीचं व्रत करता का? मोक्षदा एकादशीचं महात्म्य याही व्यतिरिक्त तुम्हाला माहिती असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।